महाराष्ट्रात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील चिखलाकाकड या गावात एक गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि काही महिलांवर हल्ला झाल्याचा आरोप आहे. नमस्कार, आपण पाहत आहात मराठी भूमी. तर मिळालेल्या माहितीनुसार शिवजयंतीच्या आदल्या दिवशी गावातील एका मोकळ्या जागेवर काही अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवला. हा पुतळा अधिकृत परवानगीशिवाय बसवण्यात आल्याचा दावा ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आला. गावातील काही नागरिक आणि सरपंचांनी या पुतळ्याला विरोध दर्शवत तो दुसऱ्या योग्य ठिकाणी हलवण्याची मागणी केली. दरम्यान पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळताच काही महिला त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी पुतळा काढू नये अशी भूमिका घेतली. यावेळी दोन्ही बाजूंनी वाद वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप आहे. झटापटीत काही महिलांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. संजीवनी वाघ या महिलेला मारहाण झाल्याचा आणि त्यांच्या कपड्यांचेही नासधूस झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतर काही महिलांनाही दुखापत झाल्याची असल्याचे सांगितले आहे. घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित होते का आणि त्यांनी योग्य वेळी हस्तक्षेप केला का याबाबतचे प्रश्न हे उपस्थित आहेत. तर घटनेनंतर गावात आणि परिसरात तणाव वाढला. विविध घटकांचे कार्यकर्ते आणि काही राजकीय नेते घटनास्थळी दाखल झाले. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्याचा प्रयत्न हे सुरू आहे व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र वातावरण अद्याप तणावपूर्व असल्याची चर्चा सुरू आहे. पुतळा हटवण्यात आलेला नाही अशी माहिती समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावावरून किंवा पुतळ्यावर निर्माण होणारे वाद हे अत्यंत संवेदनशील असतात. कोणताही निर्णय घेताना गाव पातळीवर संवाद, कायदेशीर प्रक्रिया आणि परस्पर सहमती यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. या प्रकाराची चौकशी ही सध्या सुरू आहे, पण सत्य समोर येणं आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचं आहे. समाजात तणाव वाढण्याऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारणे हीच काळाची गरज आहे. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? अशा वादग्रस्त विषयांवर तोडगा कसा काढायला हवा? तुमचे विचार कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. पुढील अपडेटसाठी पाहत राहा मराठी भूमी. जय हिंद, जय महाराष्ट्र.